ट्रेन एक्झॅक्ट टायमिंगला सुटलेली आहे 11:30ला. हॅलो वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता वाजलेले सकाळचे 9 आणि टायटल बघून समजलं असं हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार. तर आज मी चाललेलो आहे वसईला आणि त्याआधी मी सांगतो की आय नो की हा व्हिडिओ 2 महिन्याच्या नंतर आलेला आहे. मी प्रत्येक टायमाला बोलतो की मी कन्सिस्टंट राहील, पण मी कधी राहत नाही. या एप्रिल आणि मे आणि जून 3 महिन्यामध्ये मी कन्सिस्टंट असतो आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये, पण ह्यावेळी शेवटच्या 2 महिन्यामध्ये मी कन्सिस्टंट नसेल. मोस्टली मी नोव्हेंबरपासून ते डायरेक्ट मग मार्चपर्यंत कन्सिस्टंट नसणार, म्हणजे व्हिडिओज अपलोड नाही करणार. 4 महिने परत चॅनल बंद असणार, कारण की त्यावेळेस माझे 12th बोर्ड एक्झाम चालू होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नंतरचा जो व्हिडिओ असणार तो वेगळ्या ठिकाणी शूट झालेला आणि हा वेगळ्या ठिकाणी शूट होतो, म्हणजे हा पाठचा बॅकग्राऊंड जो आहे तो वेगळ्या ठिकाणचा होता आणि आता हा वेगळ्या ठिकाणीचा आहे. आणि मेन टॉपिकवर येऊ तर आज मी कुठल्या ट्रेनने ट्रॅव्हल करतो ते सर्व तुम्हाला सांगतो. तर चला. तर आज मी ट्रॅव्हल करतो ट्रेन नंबर 6100 दिवा वसई स्लो मेमो ट्रेनने. आणि ही ट्रेनचं टायमिंग तुम्हाला सांगतो. तर ही ट्रेन सकाळची 11:30ची मी पकडतो आणि 1 तासाभरामध्ये म्हणजे 12:30ला ही पोचवते वसईला. तर हिचे टोटल 4 ट्रेन दिवसभरामध्ये चालतात. दिवा टू वसई पहिली ट्रेन आहे 11:30ची जी मी पकडतो. त्याच्यानंतर 2:30 वाजताची, 2:30च्या नंतर तिसरी नंबर ट्रेन आहे ती 4:30ची आहे, म्हणजे 4:35ची आणि 6 वाजता सुटते दिव्यावरनं, म्हणजे 5:55ची ट्रेन आहे ती. तर आता एवढी इन्फॉर्मेशन बस. तुम्हाला स्टेशनवर जाऊन मी तुम्हाला तिकीट फेअर सांगेल, पण त्याआधी तुम्हाला ह्याचे स्टॉपेज सांगतो. तर चला. आणि मी आता तुम्हाला दिवा वसई ट्रेनचे स्टॉपेज सांगतो. तर इकडनं दिव्यावरनं सुटल्याच्या नंतर हिचा पहिला हॉल्ट येतो कोपर, मग त्याच्यानंतर भिवंडी, मग त्याच्यानंतर खारबा, मग त्याच्यानंतर कामन रोड आणि कामन रोडच्या नंतर जुचंद्र रोड आणि आमचा शेवटचा स्टॉप वसई रोड येतो 12:30 वाजता. दिवा वसई ट्रेन टोटल कवर करते 39 किलोमीटर 1 तासामध्ये, ते पण 6 हॉल्टसोबत. तर आता एवढी इन्फॉर्मेशन बस झाली. आता मी कपडे चेंज करतो आणि कपडे चेंज करून जातो दिव्याला आणि मग त्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर फायनली मी पोचलेलो दिवा रेल्वे स्टेशनला आणि आता इकडनं मला जायचं प्लॅटफॉर्म नंबर 6ला आणि मी आता 2 नंबरला आलेलो आहे. तर ट्रेन आमच्या सोबतच चालत होती. ट्रेन लागलेली आहे 6 नंबरला, तर जाऊन आता पकडलो. ट्रेन नंबर 6100 दिवा वसई स्लो मेमो ट्रेन अराईव्ह झालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 6ला. आणि आता मी इथे बसलेलो आहे आणि आवाज जास्त क्लिअर येत नसेल. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन इंटिरियर दाखवतो आणि ते सर्व दाखवून मग ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि मगाशी एक इन्फॉर्मेशन द्यायला राहिलेलं, जी 4:30 वाजताची जी ट्रेन आहे दिवा वसई ती सॅटर्डे आणि संडेला नाही रन करत या रूटवर. बाकी सर्व ट्रेन जे आहेत ते सर्व दिवशी चालतात, फक्त ती 4:30वाली सॅटर्डे आणि संडे नसते. आणि आता आतमध्ये जातो, इंटिरियर दाखवतो आणि 11:30ला हिचा डिपार्चर आहे तो सुद्धा दाखवतो. चला. आणि आतमध्ये आल्या तुम्हाला वरती हँडल बघायला भेटतात, पंखे आहे आणि असे सीट आहे 2x2ची कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्हाला सीट दाखवतो, कुशनवाले सीट आहे सर्व. आणि वरती लगेच स्पेस ठेवायला जागा आहे आणि ते हे सर्व आहे. आणि तिथे एमर्जन्सी बटन आहे. आणि इवन या ट्रेनमध्ये वॉशरूमसुद्धा आहे. आणि ही इंटरकनेक्टिंग कोच आहे, म्हणजे 6 कोच आणि तिकडनं 6 कोच अशी आहे पूर्ण. गणपती बाप्पा मोरया. ट्रेन एक्झॅक्ट टायमिंगला सुटलेली आहे 11:30ला. 11:31 मिनिटांची डोंबिवलीला जाणारी एक
ट्रेन एक्झॅक्ट टायमिंगला निघाली तर आहे, पण 15-20 मिनटं लेट तर होते आणि आता पण थांबली आहे परत. जस्ट निघाल्या थांबली. ट्रेन आता पोचलेली आहे कोपर रेल्वे स्टेशनला. ते पण 20 मिनटं लेट, 20 नाही 22 मिनटं लेट झालेली आहे आणि त्या साईडला कोपर आहे रेल्वे स्टेशन. तर आता मी तिथे जात नाही कारण की गर्दी खूप आहे म्हणून. तर आता ह्याचा नेक्स्ट स्टॉप आहे भिवंडी रोड. तर आता तो आला की दाखवतो. आता आम्ही पोचलेलो आमच्या सेकंड हॉल भिवंडीला आणि सेम भिवंडीला पण 22 मिनटं ट्रेन लेट झालेली आहे. ट्रेन ऑलमोस्ट लेटच असते ही प्रत्येक टायमाला. तर आता बघू वसईला किती वाजता पोचवते. तर आता ह्याच्यानंतरचा स्टॉप आहे खारबाव. तर खारबाव आला की दाखवतो. ट्रेन आता फायनली पोचली आहे आमच्या तिसरा स्टॉप खारगावला आणि ट्रेन आता मेकअप केलेले 6 मिनटं मेकअप केलेले. आता 14 मिनटंच लेट आहे ट्रेन चालू आहे. तर आता ह्याचा नेक्स्ट स्टॉप आहे कामन रोड आणि मग त्याच्यानंतर जुचंद्र रोड आहे. पण मी कामन रोड दाखवणार नाही, डायरेक्ट जुचंद्र रोड दाखवतो. तर चला. ट्रेन आता फायनली पोचलेली आहे जुचंद्र रोडला. अर्धा तास लेट आणि ह्याच्यानंतरचा आमचा फायनल डेस्टिनेशन आहे तो वसई रोड रेल्वे स्टेशन. तर चला. आता मी फायनली पोचलेले वसई रोड रेल्वे स्टेशनला आणि अर्धा तास ट्रेन लेट झालेली आहे आणि मला जरा एका ठिकाणी जायचं आहे म्हणून हा ब्लॉग मी आता घरनंच कंटिन्यू करतो. बाकीचे जेवढे डिटेल असेल ट्रेन तिकीट फेअर किती आणि जर्नी एक्सपिरियन्स कसं झालं ते सर्व घरी जाऊनच देतो. आणि आता वाजलेले 5:30 आणि 5:30 वाजले मला घरी यायला वसईवरनं. आणि एक काम होतं म्हणून मी गेलेलो वसईला आणि त्यासोबत म्हटलं जर्नी करणारच आहे तर ब्लॉग पण बनवू शकतो. तर मी ब्लॉग बनवला ह्याच्यावर. आणि या आता ट्रेनच्या टॉपिकवर येऊ. तर ही ट्रेन प्रत्येक टायमाला म्हणजे मी जेवढा वेळेस पण ट्रॅव्हल केलं मोस्टली अर्धा 1 तास लेट होते. कधी कधी ते 1-2 तास तर लेट होतेच होते. म्हणजे येताना कधी जाताना म्हणजे या ट्रेनचं टायमिंगचं शेड्यूल एकदम बेकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ट्रेनची तिकीट फेअर तर ह्याची सिंगल तिकीटची एंड टू एंड जर्नीची दिवा तो आहे ह्याची सिंगल तिकीट जर्नी रे 15 रुपये आणि रिटर्न काढली तर 30 रुपये होतं. तर माझा एक्सपिरियन्स तर म्हणजे बाकी सर्व कम्फर्ट तर सर्व चांगलं आहे ट्रेनचं. पण फक्त एकच आहे की टायमिंगचा शेड्यूल लय बेकार आहे. बाकी सर्व या ट्रेनमध्ये सर्व गुळ आहे. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करायचा आणि नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकरच नाही लक्षात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.